मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यामध्ये बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. तर या घटनेमुळे संपूर्ण तिगाव आणि परिसरावर शोककळा पसरली असून एकाच घरातील 2 मुलांचा अंत झाल्यामुळे सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. महेश गोरक्षनाथ सानप वय वर्ष 18 आणि ओंकार गोरक्षनाथ सानप वय वर्ष 14 अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या भावांची नावं आहेत. तिगाव परिसरात खाण आहे. इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तिथं गावातील आणि परिसरातील मुलं पोहायला जातात. काल दुपारच्या सुमारास महेश आणि ओंकार हे दोघेही भाऊ पोहायला गेले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते त्यात बुडाले. याबाबत सरपंच ज्ञानेश्वर सानप यांना माहिती मिळाल्यावर ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं बुडालेल्या दोघा भावांना बाहेर काढत तातडीनं घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केलं. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली आहे. तर या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अमित महाजन करतायत. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.